अमरावतीच्या मोझरी बायपासचं पाणी शेतात शिरते। बायपासमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याचं चित्र। बांधकाम करताना पाणी काढण्याचं नियोजन चुकलंय तर शेतात पाणी घुसून पिकांचं मोठं नुकसान होते। शेतकऱ्यांच्या कपाशी आणि सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय। नाली केली त्यांनी, पण ते चढावर केल्यामुळं त्या शेतातून पाणी निघालं नाही। आता आलेला पाऊस सर्व 25 एकराचं वरचं पाणी जे येते ते आमच्या शेताजवळ येऊन थांबते आणि पूर्ण शेती आमचं पीक वाया जाऊन राहिलं। माझ्या शेतापासून बायपास गेला, शेतातून गेला, शेताला लागून लागलेला नाला आहे। नाल्याच्या व्यवस्थित पाणी काढलं नसल्यामुळं पूर्ण शेतातून पाणी गेलं। एक थोडंसं छद्र ठेवलं पाणी निघासाठी, पण त्यांना वारंवार सांगितलं का या शेतातून एवढं या नाल्यातलं पाणी निघत नाही, पण त्यांनी ऐकलं नाही। त्याच्यामुळं खूप नुकसान झालं। पूर्ण शेतातून नाल्याचं पाणी निघून गेलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।